त्यावेळेला आपण विचार करतो की आपल्याला माहीत आहे की पूर्वी ज्या ताकदीने शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 5 वर्षामध्ये 25,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही या सरकारने करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सातत्याने त्या दृष्टिकोनातून पाऊल हे सरकारने उचलायला सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल अचानक पडलेला पाऊस आणि या पावसाच्या ज्या पद्धतीने कहर केला त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान लक्षात घेता जवळजवळ 32,000 कोटीपेक्षा जास्त पॅकेज हे सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं. आणि हे पॅकेज देत असताना सुद्धा आपण पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या जमिनी या खरडून गेल्या होत्या. त्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा पहिल्यांदाच सरकारने एक नव्या पद्धतीने त्याच्यामध्ये सरकारने पाठीशी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने त्या संदर्भातला सुद्धा निर्णय घेतला, हे आपण सर्वजण जाणता. सौर या विषयामध्ये सुद्धा सरकारने अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना त्यांच्या असणाऱ्या वेळामध्ये त्यांना वीज उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम हे सरकारने केलंय. वेगवेगळी धोरणं त्यामध्ये सरकारने केली. आपण जाणता की मत्स्य या विषयामध्ये आपण सर्वजण जाणता की त्याला सुद्धा मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचं काम सुद्धा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं. पशुसंवर्धनाला सुद्धा कृषी सक्षम दृष्टिकोनातून जो दर्जा दिला गेला पाहिजे होता तो देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं गेलं. हे एक प्रकारे सरकार आणि सरकारने शेतकरी हा याला केंद्रबिंदू समजून जे आवश्यक निर्णय आपल्याला हवे होते किंवा शेतकऱ्यांना आवश्यक होते ते सर्व करण्याचं काम केलं. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य हे दोघंही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हेही वारंवार दाखवण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून झाला. आपल्याला माहीत आहे की जलसंवर्धन हे सर्वात मोठं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून झालंय आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प की जे प्रकल्पांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे की जे प्रकल्प बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते. सिंचनाच्या प्रकल्पामध्ये विशेष करून गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त विचार हा केला जायचा, परंतु त्याला मान्यता देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून वारंवार झालं आणि असे अनेक प्रकल्प जे प्रलंबित होते त्यांना एक वेगळ्या पद्धतीने रमा देऊन त्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली गेलेली आहे, हे आपण सर्वजण जाणता. खरं तर आपण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ जलयुक्त शिवार 2 या कामांना जी सुरुवात झाली, या जवळजवळ वर्षभरामध्ये 37,000पेक्षा जास्त कामं ही पूर्णत्वाकडे गेली. सरकारचं या 1 वर्षामधलं असणारं योगदान आहे. हे शेवटी या सगळ्या गोष्टीमध्ये एक मोठं पाऊल महाराष्ट्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नदी जोड प्रकल्प या संदर्भात बरेच वर्ष चर्चा सुरू होती, परंतु नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थाने जर सुरू करायचे असतील तर त्यासाठी मराठवाडा ग्रीड असेल किंवा या पद्धतीने कशा पद्धतीने त्यामध्ये पुढे जाता येऊ शकतं त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने केलं आहे असं मला सांगायला आनंद होतो. पायाभूत सुविधा या अधिक सक्षम झाल्या पाहिजेत. वाहतुकीच्या कोंडी या शहरांमधल्या संपल्या पाहिजेत.
या दृष्टिकोनातून सुद्धा काम हे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे. आपण सर्वजण जाणता की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक नवा असा मार्ग जो तयार झाला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा साबित झाला आहे. त्यामुळे असे काही मोठे प्रकल्प हे सर्व ठिकाणी सुरू झाले पाहिजेत या दृष्टिकोनापासून म्हणून शक्तिपीठ निर्माणाच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा लोकांनी नियोजन हे सरकारच्या माध्यमातून होत आहे. वाढवण पोर्ट जे आहे वाढवण पोर्ट याला मंजुरी दिली गेल्यामुळे आपण सर्वजण जाणता की वाढवण पोर्ट हे आशियामधलं असणारं सर्वात मोठं असं पोर्ट आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या पोर्टच्या निर्मितीमध्ये फक्त ते पोर्टच निर्माण होणार नाही तर पालघर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीने आणि संपूर्ण देशाच्या असणाऱ्या जी आर्थिक जी आपण सुबत्ता ज्याला म्हणतो सुबत्ता आणण्यामध्ये त्याचं सर्वात मोठं योगदान हे यामध्ये होणार आहे. 10 लाखापेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती ह्या वाढवण बंदर आणि त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या जे परिसर आहे त्या परिसरामध्ये होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एक चांगलं जे एअरपोर्ट व्हावं या दृष्टिकोनातला सुद्धा प्रयत्न हा त्याच भागामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात होणार आहे. त्यामुळे तो संपूर्ण भाग जो आहे जसा आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीने मुंबईला जोडणारा भाग असल्यामुळे मुंबईला आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसराला एक फार मोठी ताकद येणार आहे. त्याच भागातून कॉरिडोर्स मोठ्या प्रमाणात जात आहेत. बडोदा हायवे जे आहे ते त्याच भागातून जात आहेत. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने तिथली असणारी परिस्थिती जी आहे तिथला असणारा जनजाती समाज जो आहे त्या जनजाती समाजाला एक रोजगाराच्या फार मोठ्या संधी या त्यामुळे उपलब्ध होणार आहेत. जवळजवळ 238 मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये आपल्याला माहीत आहे की रेल्वे जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका त्याला धामिनी असं म्हटलं जातं. मुंबईला त्या रेल्वेला म्हटलं जातं. त्यामुळे या रेल्वेच्या असणाऱ्या ज्या लोकल्स डबे आहेत किंवा ज्या गाड्या ज्या आहेत या गाड्यांसाठी सुद्धा 238 नव्याने खरेदी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा त्याच माध्यमातून घेण्यात आला आहे.